पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। अर्थ खातं कुणाला, रस्सीखेच कोण जिंकणार? राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडी पाहिल्यास राजकीय पंडितही चक्रावून गेलेत। कारण कोण नेमकं कुणाला भेटतंय आणि कोण कुठं जातंय हे पाहिल्यास मोठा गुंता पाहायला मिळतोय। या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला शरद पवारांपासून। सर्वात आधी शरद पवार शिंदे फडणवीसांना भेटले, त्यानंतर जयंत पाटील रात्री 11 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले। तिथं आधीच पटेल तटकरे उपस्थित होते, तर त्यानंतर जयंत पाटील हेच काल निवडणूक आयुक्तांना भेटले। त्यानंतर कालच रात्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटले। काय या सगळ्या भेटीगाठी ऐकून तुम्हीही चक्रावून गेलात ना की नाही? पण थांबा, कारण ही यादी एवढ्यावरच संपत नाहीये। तर आता या भेटीगाठींची तुफान चर्चा होत असतानाच आणखी एक महत्त्वाच्या भेटीची चर्चा होतीये। कारण पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याचं कळतंय। त्यामुळे आता भेटीचं कारण काय ते आता आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ज्या वेगवान घडामोडी घडतात त्यांनी केवळ राजकीय विश्लेषकांनाच नाही तर सर्वसामान्य जनतेलाही चक्रावून सोडलंय। कोण नेमकं कुणाला भेटतंय, कोण कुठं जातंय आणि रात्रीच्या अंधारात कोणत्या गुप्त बैठका पार पडतायत यावर सध्या तर्कवितर्कांना उधाण आलंय। या सगळ्या राजकीय गोंधळात आणि भेटीगाठींच्या महानाट्यात आता एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती म्हणजे पार्थ पवार यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। या एका भेटीनं आधीच तापलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात आणखीच भर घातली असून आणि आता अर्थ खातं कोणाला मिळणार आणि सत्तेची रस्सीखेच कोण जिंकणार या प्रश्नांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। महाराष्ट्राच्या राजकारणाची पार्श्वभूमी गेल्या काही महिन्यात पूर्णपणे बदलली आहे। ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटात आणि पर्यायानं संपूर्ण महायुती सरकारमध्ये एका मोठ्या नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे। अजित पवार हे केवळ पक्षाचे नेते नव्हते, तर ते महायुती सरकारचे मुख्य आधारस्तंभ आणि राज्याचे अर्थमंत्री होते। त्यांच्या जाण्यानं महायुतीमधील शक्तींचं संतुलन पूर्णपणे बिघडलं असून जागा वाटप, खांदेपालट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिष्ठेच्या अर्थ खात्याचा ताबा यावरून मित्र पक्षांमध्ये कमालीची रस्सीखेच सुरू झाली आहे। अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची काँग्रेसची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे, तर त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे देखील आता पडद्यामागून महत्त्वाची सूत्र हलवताना दिसत आहेत। या संपूर्ण राजकीय नाट्याची सुरुवात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका अनपेक्षित भेटीनं झाली आहे। शरद पवार यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पहिली ठिणगी पडली। शरद पवार यांच्यासारखा मुत्सद्दी नेता जेव्हा थेट सत्ताधाऱ्यांच्या दारात जातो तेव्हा त्यामागे केवळ औपचारिक कारण असू शकत नाही, हे राजकीय पंडितांनी ओळखलंय। पण हा तर केवळ आरंभाचा अंक होता। या भेटीनंतर लगेचच शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मध्यरात्री 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। विशेष म्हणजे जयंत पाटील तिथे पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे ठाण मांडून बसले होते। विरोधक आणि सत्ताधारी पक्षाचे नेते मध्यरात्री एकाच छताखाली काय खलबतं करत होते याचा सुगावा लागण्यापूर्वीच दुसऱ्या दिवशी जयंत पाटील थेट निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले। आणि हे नाट्य इथंच थांबलं नाहीये, तर त्याच रात्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही बड्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही गुप्त बैठक घेतली आहे। या लागोपाठ झालेल्या बैठकांमुळे महाराष्ट्रात काहीतरी खूप मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या सगळ्या भेटीगाठींची तुफान चर्चा माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आता पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची बातमी समोर आली आहे। पार्थ पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची घेतलेली ही भेट केवळ साधी किंवा सदिच्छा भेट नक्कीच नव्हती। या भेटीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत धुसफूस आणि महायुतीमधील समन्वयाचा प्रचंड अभाव कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री भेट घेतली होती तेव्हा त्या भेटीची पुसटशी ही कल्पना पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना देण्यात आली नव्हती। पक्षाच्या प्रमुख नेत्यांना अंधारात ठेवून अशा प्रकारे थेट मुख्यमंत्र्यांशी संधान साधणं पार्थ पवार यांना रुचलेलं नाहीये। आपल्याच पक्षातील ज्येष्ठ नेते आपल्याला डावलून निर्णय घेत आहेत किंवा स्वतःचं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करतायत, ही भीती या नाराजी मागे स्पष्टपणे दिसते। पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली ही नाराजी अत्यंत स्पष्ट शब्दात मांडल्याचं समजतंय। महायुती चालवताना आणि महत्त्वाचे निर्णय घेताना पक्षाच्या नेतृत्वाला म्हणजे सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाला विश्वासात घेणं अत्यंत आवश्यक आहे, असा पवित्रा पार्थ पवार यांनी घेतलाय। मुख्यमंत्र्यांनीही त्यांची बाजू ऐकून घेत आगामी काळात महायुतीत योग्य तो ताळमेळ आणि समन्वय राखला जाईल असं आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे।
आता या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेले सर्वात मोठे कारण म्हणजे अर्थ खाते. अजित पवार यांच्या निधनानंतर या खात्याचा अतिरिक्त प्रभार तात्पुरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतलाय. फडणवीस यांनीच राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्पही सादर केला होता. मात्र अर्थ खाते हे राज्याच्या सत्तेच्या चाव्या मानल्या जातात. ज्याच्याकडे अर्थ खातं त्याचा संपूर्ण प्रशासनावर आणि निधी वाटपावर थेट ताबा असतो. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं हे खातं आपल्याकडेच राहावं यासाठी महायुतीवर प्रचंड दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांकडे असणारं हे खातं जर पक्षाकडून गेलं तर पक्षात आणि जनतेत चुकीचा संदेश जाईल अशी भीती सुनेत्रा पवार यांना आहे. म्हणूनच येत्या काही दिवसात सुनेत्रा पवार या स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन अर्थ खात्यासह अन्य प्रमुख खात्यांच्या वाटपावर अंतिम आणि थेट चर्चा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत अर्थ खात्यावरचा आपला दावा सोडायला तयार नाहीये. तर दुसरीकडे भाजपमधील एक मोठा गट हे महत्वाचं खातं आता आपल्याचकडे राहावं यासाठी आग्रही आहे. या सर्व घडामोडींमुळे आता राज्याच्या राजकारणात एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या सत्ताधाऱ्यांसोबतच्या वाढत्या जवळकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलीनीकरण होणार किंवा शरद पवार गटातील एक मोठा आमदारांचा गट सत्तेत सामील होणार अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. जर शरद पवार गट सत्तेत आला तर सत्तेची ही रस्सीखेच पूर्णपणे बदलून जाईल. शरद पवार गटाला सत्तेत सामावून घेताना खांदेपालट कसा करायचा, अर्थ खातं कोणाला द्यायचं आणि जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला काय असेल यावरून महायुतीत मोठा पेच निर्माण होऊ शकतो. या रस्सीखेचमध्ये सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मध्यस्थ आणि मुख्य सूत्रधार म्हणून अत्यंत वरचढ ठरताना दिसतात. भाजप या संपूर्ण परिस्थितीचा फायदा घेऊन राज्यातील आपली राजकीय पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा गुंता इतक्या लवकर सुटणार नाहीये. एका बाजूला पक्षांतर्गत नेतृत्वाची लढाई, दुसऱ्या बाजूला अर्थ खात्यातील चाललेली चुरस आणि तिसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या गुप्त हालचाली. यामुळे आगामी 15 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णायक असणार आहेत. जर सुनेत्रा पवार आपल्या पक्षावरील पकड मजबूत ठेवण्यात आणि अर्थ खातं पदरात पाडून घेण्यात यशस्वी ठरल्या तर हा पार्थ पवार आणि त्यांच्या गटाचा मोठा विजय मानला जाईल. मात्र जर भाजप किंवा शिंदे गटानं या परिस्थितीचा फायदा उठवून राष्ट्रवादीला दुय्यम स्थानावर ढकललं तर महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येईल. तुर्तास तरी वर्षा बंगल्यावरील या राजकीय फेऱ्या आणि बंद दाराआड चालणाऱ्या चर्चांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये. सत्तेच्या या सारीपाटावर कोणता नेता कोणती चाल खेळतोय आणि ही राजकीय रस्सीखेच अखेर कोण जिंकणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.